हा लेसन स्टार्ट करायचा आहे आपल्याला. नवीन लेसन आहे. मॅक्झिमम लेसन जो आहे हा थेरॉटिकल असेल, पण तरी याच्यामध्ये 2 प्रश्नांची अपेक्षा आहे बोर्डाच्या एक्झाममध्ये. पहा आता जसं लेसनचं हेडिंग आहे, याच्यामध्ये तुम्हाला 2 कन्सेप्ट पाहायचे आहेत. एक आहे ओरिजिन ऑफ द लाईफ आणि सेकंड आहे इव्होल्युशन ऑफ द लाईफ. आता लेसन स्टार्ट करायच्या अगोदर एक मुद्दा क्लिअर करायचा आहे पहा, की या लेसनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थेअरीज तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. कारण तुम्ही अंदाज लावू शकता लाईफ ओरिजिनेट कशी झाली. बरोबर आहे. लाईफ म्हटलं म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे का त्या ठिकाणी सेल प्रेझेंट असायला पाहिजे. मग कोणतीही एखादी सेल असेल, मग ती मायक्रो ऑर्गॅनिझममधली असो, हायर प्लांटमधली असो की ॲनिमल, एखादी लिव्हिंग सेल कशी उदयास आली, सुरुवात कुठून झाली, याला परफेक्ट सांगणं फार कठीण जातं. बरोबर आहे. कारण एकतर सेल ही मायक्रोस्कोपिक राहील आणि स्टार्टिंगची सेल कोणती सेल, प्लांटची आहे ॲनिमलची आहे, तर याचं क्लॅरिफिकेशन ज्याला म्हणतो आपण, हे कोणताही एक्सपर्ट सांगू नाही शकत. बरोबर आहे. म्हणजे तुमचा एक मुद्दा क्लिअर करा की मॅक्झिमम कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये जे राहतील, बरोबर आहे, तर ते हायपोथेटिकल असतात, आहे की नाही, इमॅजिनरी. तरी सध्या बराचसा स्टडी आता क्लिअर झाला आहे. तर पाहू आपण. सगळ्यात पहिले ओरिजिन ऑफ लाईफ, ओरिजिन ऑफ अर्थ तुम्हाला स्टडी करायचं आहे. म्हणजे ज्या प्लॅनेटवर प्लांट आणि ॲनिमल, मायक्रो ऑर्गॅनिझम, आपण सगळे एका ग्रुपमध्ये राहून राहिलो, ज्याला आपण सोसायटी म्हणतो. ह्युमन बिईंगची सोसायटी नाही, त्याच्यामध्ये ह्युमन बिईंगही आहेत, प्लांटही आहेत आणि मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. या सगळ्या ऑर्गॅनिझमचा जो कलेक्शन आहे, ज्याला आपण म्हणतो तो डायव्हर्सिटी. तर डायव्हर्सिटी या पृथ्वीवर आली कशी, त्याच्या अगोदर हा जो प्लॅनेट आहे, प्लॅनेटचं मिनिंग काय होते आणि हा प्लॅनेट ओरिजिनेट कसा झाला सुरुवातीपासून, हे तुम्हाला स्टडी करायचं आहे इन द ओरिजिन. त्याच्यानंतर त्या प्लॅनेटवरती लाईव्ह फॉर्म्स कसे डेव्हलप झाले, मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तर ॲनिमलपर्यंत. आणि त्याच्यानंतर तुमचा शेवटचा पार्ट असेल इव्होल्युशन. यातलं हायस्कूलच्या लेवलला तुम्हाला ह्युमन इव्होल्युशन होतं बा थोडंफार. बरोबर आहे. ह्युमन बिईंगची ॲन्सिस्टर आपण त्याच्यामध्ये स्टडी करतो. त्याच्यामध्ये फॉसिल नावाचा वर्ड येते, वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष राहतात, त्याच्यावरून आपण ह्युमन बिईंगचा स्टडी करतो. तर या सगळ्याचा ओव्हरऑल स्टडी तुम्हाला या लेसनमध्ये पाहायचा आहे. तर आपण स्टार्ट करू. सगळेजण ऑनलाईन आले असतील. पहा आता. अर्थ ओरिजिनेट कशी झाली याबद्दल तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात एका मार्कासाठी. हाऊ वॉज अर्थ ओरिजिनेटेड. पहा, लेसन थेरॉटिकल जरी असला तरी हा लेसन महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला जर तुम्ही पेपर पाहिले प्रिव्हियस पेपर, तर तुम्हाला याच्यावरचे बरेचसे क्वेश्चन दिसू शकतात. बरोबर आहे. ओल्ड सिलेबसमध्ये हा लेसन असाच होता आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज नाही आहे, पूर्ण जुनं लेसन आहे. तर या प्लॅनेटचा उगम कसा झाला पहा, तर याची थिअरी आपल्या पुस्तकामध्ये अशी डिटेलमध्ये मांडलेली नाही आहे, पण त्याचा एक ओव्हरलुक आपण करून घेऊ. पहा आता कसं डेव्हलप झालं आहे. या चॅप्टरच्या सुरुवातीला तुम्हाला हे कन्सेप्ट लक्षात घ्यायचे आहेत. पहा, अर्थ इज अ काइंड ऑफ प्लॅनेट, जे तुम्हाला माहीतच आहे. आणि डेव्हलप कशी झाली, तयार कशी झाली, तर त्याच्याकरता एक रिझन आहे, अँड दॅट रिझन इज बिग बँग थिअरी. जर तुम्हाला माहीत असेल तर 2014चा जो कालावधी आहे, याच्यामध्ये सायंटिस्ट लोकांनी एक एक्सपेरिमेंट केला होता. पहा, त्या एक्सपेरिमेंटचं नाव होतं LHC, अँड दॅट वॉज लार्ज हायड्रोजन कोलायडर. याचा अर्थ काय होतो की त्यांनी पृथ्वीच्या गर्भामध्ये, ह्याला म्हणजे हजारो फूट आतमध्ये काय केलं आहे की हायड्रोजनचे जे ॲटम्स राहतात त्याच्यामध्ये कोलिजन घडून आणलं आणि त्याच्यामधून त्यांनी खूप सारा विस्फोट, एक्सप्लोजन ज्याला म्हणतात, खूप सारा एक्सप्लोजन करून पाहिलं आणि अंदाज लावला गेला की ज्या गोष्टी, जसं एक्सप्लोजन सुरुवातीला घडलाय, पहा बिग बँग थिअरी, याचं मिनिंगच काय होते लक्षात ठेवजा. सायंटिफिक वर्ड आहे सगळे. बिग बँग, इट मीन्स टायटॅनिक एक्सप्लोजन. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी टायटॅनिक पिक्चर पाहिला असेल हॉलिवूडचा, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जहाज दाखवलं आहे. तर इथे टायटॅनिकचा अर्थ होतो अ बिग, ह्यूज, खूप मोठं. आणि एक्सप्लोजन म्हणजे काय, तर विस्फोट. तर असा काहीतरी विस्फोट सुरुवातीला घडला असेल आणि त्याच्यानंतर बनलाय युनिवर्स.
युनिव्हर्स. आणि युनिव्हर्स म्हणजे काय, तर युनिव्हर्स म्हणजे असं एक कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचं मॅटर राहू शकते. अ स्पेस व्हेअर मॅटर एक्झिस्ट, ज्या ठिकाणी एखादी वस्तू म्हणा, एखादा ऑब्जेक्ट म्हणा असू शकते, ज्याचं अस्तित्व राहू शकते, त्याला म्हणतो आपण युनिव्हर्स. हे झालं कोणाचं ओरिजिन, युनिव्हर्सचं. केव्हा घडलाय असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही लिहायला पाहिजे, द युनिव्हर्स वॉज ओरिजिनेटेड बिफोर 20 बिलियन इयर्स ॲगो. शतक नाही चालत, बिलियन इयर्स ॲगो, दशलक्ष वर्षापूर्वी असा काहीतरी घडला असेल. आणि हा सगळा एक्सपर्ट लोकांचा अंदाज आहे. मी पहिलेच बोललो का या चॅप्टरमध्ये परफेक्शन सांगता येत नाही, कारण तेव्हा ह्युमन बिईंगची जनरेशनच अवेलेबल नव्हती. मग हे तुम्ही कन्फर्म कसं सांगू शकाल की धिस इज कॉल्ड ॲज द युनिव्हर्स. हे एक इमॅजिनरी आहे. आणि त्याच्यावरून त्यांनी एक थॉट मांडला स्वतःचा की सपोज देअर वॉज अ बिग बँग एक्सप्लोजन कॉल्ड ॲज टायटॅनिक, आणि याच्या थ्रू काय बनलं असेल तर युनिव्हर्स. हा झाला पहिला मुद्दा आपला. त्याच्यानंतर द युनिव्हर्स वॉज लीड टू द गॅलेक्सीज, ज्याला आपण अवकाश गंगा म्हणतो. या युनिव्हर्समध्ये वेगवेगळ्या काय बनल्या, गॅलेक्सीज. आणि गॅलेक्सीजचा अर्थ काय होतो, इट इज द मिक्सचर ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट्स. त्या सॉलिड ऑब्जेक्टमध्ये काय आहे, नो बडी नोज, याला काहीही परफेक्शन नाही. पण वेगवेगळ्या ऑब्जेक्टचं कलेक्शन असेल, त्याच्यामध्ये रॉक्स राहू शकतात, बरोबर आहे, मेटल राहू शकतात, गॅसेस राहू शकतात, त्याचं जे कलेक्शन आहे त्याला म्हणायचं तुम्हाला गॅलेक्सीज. आणि याच्यामधली एक गॅलेक्सी, अशा हजारो लाखो गॅलेक्सी या पूर्ण युनिव्हर्समध्ये आहेत, बरोबर आहे. सो वन ऑफ द गॅलेक्सी अमॉंग दॅट इज कॉल्ड ॲज मिल्की वे. ज्या गॅलेक्सीमध्ये आपण असतो, पृथ्वी नावाचा प्लॅनेट आहे, त्याला म्हणायचं कोणती गॅलेक्सी, मिल्की वे. आकाशामध्ये जर पाहिलं, आता याला टेलिस्कोप पाहिजे, ते डायरेक्ट समजत नाही, तर दुधाळ कलरचा एक भाग दिसतो आपल्याला, है ना. एक प्लॅनेट आहे सन नावाचा, त्याच्यामधून खूप सारे असे तारे निघून राहिले, त्याला आपण मिल्की वे गॅलेक्सीज म्हणतो. आणि याच्यामधला एक छोटासा प्लॅनेट, तो म्हणजे कोणता असेल, अर्थ. लक्षात राहील का. तर हे आहे तुमचं ओरिजिन ऑफ दी अर्थ. तुम्हाला डायरेक्टली तुमच्या बुकमध्ये मांडलं नाही आहे, म्हणून मी त्याला थोडं डिस्क्रिप्टिव्ह करून सांगितलं. काही एक एक्सपेरिमेंट घडला, कोणता तरी टायटॅनिक एक्सप्लोजन, त्याच्यामधून युनिव्हर्स बनलं, युनिव्हर्समधून हजारो गॅलेक्सीज बनले असतील, त्याच्यामधली एक गॅलेक्सी म्हणजे मिल्की वे, ज्याचा आपण आता स्टडी करत आहोत. आणि त्याच्यामध्ये खूप सारे सोलर सिस्टम, खूप सारे प्लॅनेट, अँड वन ऑफ द प्लॅनेट इज नोन टू बी अर्थ. आणि ओरिजिनेशन केव्हा झालं याचं, तर बिफोर 4.6 बिलियन इयर्स ॲगो. हे दोन मुद्दे लक्षात ठेवा, ओरिजिन ऑफ युनिव्हर्स आणि ओरिजिन ऑफ अर्थ. आता आपण समोर जाऊया. पहा, हे तर इंट्रोडक्शन झालं. आता समजा अर्थ नावाचा प्लॅनेट आहे आणि याच्यामध्ये आपण पाहून राहिलो की लाईफ कशी बनली. कारण आपला मेन फोकस कोणता आहे, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. पृथ्वी कशी बनली हा सब्जेक्ट आपला बायोलॉजीचा आहेच नाही, तो जिओलॉजिकल सायन्सचा सब्जेक्ट आहे, भूगोल. आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही आहे. आपला मेन उद्देश एवढाच आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा बनला आणि त्याच्याबद्दलच्या थेरीज तुम्हाला फक्त स्टडी करायच्या. आता पहा, चॅप्टरच्या सुरुवातीला तुम्हाला थेरीज ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ, लाईफ कशी ओरिजिनेट झाली त्याच्याबद्दल वेगवेगळ्या एक्सपर्ट लोकांनी स्वतःचे व्ह्यूज मांडले, त्याला आपण सिद्धांत म्हणू शकतो, आणि त्यांची स्वतःचे हायपोथिसिस मांडले आहेत, ते तुम्हाला पाहायचे आहेत. जोपर्यंत सायन्स एक्झिस्ट नव्हतं, पहा थोडंसं मन लावून लक्ष द्या, जोपर्यंत या म्हणजे ह्युमन रेसमध्ये, आपल्या जनरेशनमध्ये सायन्स नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती, तोपर्यंत हा जो ओरिजिन नावाचा कन्सेप्ट आहे ते कोड होतं, ज्याला कोणीही सॉल्व्ह करू शकलं नाही आहे. ओरिजिन ऑफ लाईफ नावाचा जो कन्सेप्ट आहे, मी त्याला काय म्हणालो, कोड, ज्याला आपण पझल म्हणतो, है ना, ज्याला आपण प्रॉपरली समजू नाही शकत. तर म्हणून एक लक्षात ठेवा की ओरिजिन ऑफ लाईफ वॉज इनएग्मा फॉर इंटेलेक्च्युअल्स. इंटेलेक्च्युअल म्हणजे काय, एक्सपर्ट लोक, है ना, जे टॅलेंटेड पर्सन असतील, विचारशील व्यक्ती, जे स्वतःचे थेरीज सांगू शकतात, काहीतरी स्वतःचं मत मांडू शकतात, विचार करणारे, आपण सध्याच्या भाषेत त्याला सायंटिस्ट म्हणतो. तर तेव्हा जे की विचारवंत असतील त्या लोकांकरता ओरिजिन ऑफ लाईफचा कन्सेप्ट कसा होता, एनिग्मा. एनिग्मा म्हणजे काय होतो, तर कोड, लाईक पझल. तुम्ही हे लिहून घ्या, महत्त्वाचे मुद्दे असतात तुमच्या नोटबुकमध्ये. इट वॉज लाईक पझल. मग
हा कन्सेप्ट सॉल्व्ह कोणी केला असेल, कशा पद्धतीनं पृथ्वीचा उगम झाला असेल, तर पहा आफ्टर दॅट देर वॉज ॲडव्हान्समेंट इन द व्हेरियस ब्रांचेस. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रांचेस, सायन्स डेव्हलप झालं असेल, त्या सायन्समध्ये खूप साऱ्या नवीन नवीन शाखा तयार झाल्या असतील, जसे आपण सध्या पाहतो बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, त्यानंतर बॉटनी आहे, झुलॉजी आहे, तशा काही. तर पहा ह्या 4 ब्रांचेस डेव्हलप झाल्या. बायोकेमिस्ट्री तुम्हाला माहितच आहे, याच्यामध्ये आपल्याला 11वीमध्ये हा लेसन पण असतो. ज्या ब्रांचमध्ये आपण स्टडी काय करत असतो, इट डील्स विथ द स्टडी ऑफ बायोमॉलिक्युल्स. बायोकेमिस्ट्रीमध्ये कशाचा स्टडी करतो आपण, बायोमॉलिक्युल्स, जसं की DNA आहे, RNA आहे, प्रोटीन आहे. मग जर समजा या ब्रांचची डेव्हलपमेंट झाली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल का एखाद्या पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये केमिकल कोणकोणते राहतात. त्याच्यानंतर ॲस्ट्रोबायोलॉजी, ॲस्ट्रोनॉट्स, तुम्हाला माहिती असेल ॲस्ट्रोनॉट लोक जे राहतात, बरोबर आहे. तर ही ब्रांच कशाशी रिलेटेड राहते पहा, इट डील्स विथ द स्टडी ऑफ लाईफ कमिंग फ्रॉम द अनादर प्लॅनेट. दुसऱ्या एखाद्या ग्रहावरून कशा प्रकारची लाईफ असेल, आपल्या पृथ्वी प्लॅनेटमध्ये कशी लाईफ आहे आणि बाकीच्या ग्रहांवरती कशी असेल, याचं कम्पॅरिझन ज्याच्यामध्ये केलं जाते त्याला म्हणायचं तुम्हाला ॲस्ट्रोबायोलॉजी. इट इज रिलेटेड टू दी अदर प्लॅनेट्स. ठीक आहे, लक्षात ठेवता थोडं आपल्याला बेसिकच आहे, आपल्याला डिटेलमध्ये हे विचारणार नाही पेपरमध्ये. देन द जिओग्राफी, इट इज रिलेटेड विथ दी सॉईल. आणि सॉईल शब्द आला म्हणजे तो कशाशी निगडीत असेल, अर्थ, प्लॅनेट. आणि सगळ्यात ॲडव्हान्स्ड ज्याला म्हणतो आपण, इट इज मॉलिक्युलर बायोलॉजी, जो आपण आताच लेसन संपवला, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. म्हणजे याच्यामध्ये पर्टिक्युलरली असे मॉलिक्युलचा स्टडी केला जाईल जे मॉलिक्युल आपल्या लिव्हिंग सेलला बनवतात किंवा लिव्हिंग सेलला कंट्रोल करतात. तर हे आहे तुमचं सगळं इंट्रोडक्शन. अर्थपर्यंतचं प्रवास झाला असेल, अर्थ उदयास आली असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या ब्रांचेस डेव्हलप झाले असतील आणि नंतर कधी लोकांनी स्वतःचे व्ह्यूज मांडले की कशा पद्धतीनं लाईफ तयार झाली, बरोबर आहे. आता आपण डायरेक्टली पाहू की थेरीज ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ, कोणकोणत्या थेरीज वेगवेगळ्या लोकांनी मांडल्या आहेत. सगळ्यात पहिली थेरी आहे तुम्हाला दिलेली, दॅट इज थेरी ऑफ, हा मुद्दा पाहून आपण, हे सगळं इंट्रोडक्शन होतं. हा आपला लेसन मधला पहिला मुद्दा आहे, द थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. एक मुद्दा क्लिअर करा, ज्या गोष्टी आपण स्टडी करून आलो थिअरीच्या, ऑल थिअरीज वेअर हायपोथेटिकल. अंदाज मांडलाय लोकांनी, कल्पना केली आहे एक्सपर्ट लोकांनी की अशा अशा घटना त्यावेळेस घडल्या असतील, बरोबर. कारण त्यावेळेस एवढं सारं सायन्स पुढे गेलेलं नसेल. सो थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन काय म्हणणं आहे पहा, अकॉर्डिंग टू धिस थिअरी. मी इथं थोडंसं मांडतो, जे मला डिटेल म्हणायचं आहे ते इथं रिप्रेझेंट करतो. पहिली थिअरी बनवलं आपण. अकॉर्डिंग टू धिस स्पेशल क्रिएशन, ऑल द लाईफ, पृथ्वीवरती येणारी पूर्ण जे लाईफ असेल, मग लाईफ म्हणजे समजून घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू शकतो, सेल राहू शकते, प्लांट राहू शकते, ॲनिमल, काही कन्फर्म नाही, पण लाईफ तयार झाली. कशी बनली, इट वॉज डेव्हलप बाय द गॉड. तुमच्या बुकमध्ये एक शब्द दिला बा त्यांनी, लाईफ वॉज ओरिजिनेटेड बाय अ सुपर नॅचरल पॉवर. काय अंदाज लागतो, अशी पॉवर आहे ज्याला कोणीही डिफाईन करू शकत नाही आणि ही ऑटोमॅटिकली विश्वामध्ये होती. त्याला म्हणायचं तुम्हाला कोणती पॉवर, सुपर नॅचरल पॉवर. आणि याला आपण डिटेलमध्ये जर पाहतो तर त्याला म्हणतात जीओडी गॉड. हा कन्सेप्ट पर्सन टू पर्सन वेगळा राहू शकते. तुम्ही त्या गॉडला काही कन्सिडर करू शकता, जसा तुमचा स्टडी आहे तसा गॉड. पण ॲक्च्युली याचं सायंटिफिक मिनिंग जर घेतला आपण तर या पॉवरमध्ये हे जे सुपर नॅचरल कन्सेप्ट आहे याच्यात 3 टाईपची पॉवर असते. पहा, जी फॉर जनरेट किंवा जनरेशन, बरोबर आहे. त्याच्यानंतर ओ, इट मीन्स ऑपरेट, ऑपरेशन किंवा ऑपरेटर, जनरेटर असं करू आपण, ऑपरेटर, जनरेटर, बरोबर आहे. हे जनरेटर इंजिनवर चालणारं नाही चालत. हे जनरेटर कोणतं आहे, इट इज अ नॅचरल जनरेशन. डी फॉर डिस्ट्रॉयर, म्हणजे एक नॅचरल पॉवर आहे ज्याच्यामध्ये जनरेट करण्याची कॅपॅसिटी आहे
स्वतःहून निर्मिती करणं, ऑपरेटर त्याचं पालन करणं है ना. एखादा लाईफ फॉर्म तयार झाला, मग त्याची डेव्हलपमेंट कशी होईल, तयार केव्हा करायचा आणि केव्हा संपवायचा. डिस्ट्रॉयर म्हणजे संपवायचं. जसं ब्रह्मा विष्णू महेश. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाभारत, विष्णू पुराण असे सिरियल चालू आहेत पहा, आणि त्या सिरियलमध्ये सांगणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं नॉलेज आहे आणि फार मोठं आहे, ज्याला आपण ग्रंथ म्हणतो आपले, आहे की नाही, मिथ्स वगैरे. तर ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या राहतात आणि या सगळ्या थिअरीजमध्ये येतात. सो स्पेशल क्रिएशन थिअरीचं एकच म्हणणं आहे, एका वाक्यात लक्षात ठेवा, पृथ्वीमध्ये असणारे जे टोटल लाईफ फॉर्म आहेत हे तयार कोण केले, हे तयार झाले ऑटोमॅटिक. कोण केले? सुपर नॅचरल पॉवर, अँड द पॉवर इज सेट टू बी गॉड. संपली थिअरी, एकाच वाक्यात आहे. कशी बनली, काय बनले, काही डिटेलमध्ये नाही आहे, पण बनलं. हा झाला तुमचा पहिल्या थिअरीचा पार्ट. त्याच्यानंतर सेकंड, थिअरी ऑफ पॅन्सपर्मिया किंवा कॉस्मोझोइक थिअरी. नाव सगळे कठीण येतील, इलाज नाही. रिचर्ड नावाचा सायंटिस्ट आहे पहा, त्यांनी ही थिअरी दिली आहे पहा, पॅन्सपर्मिया. आता जेव्हा आपण इंट्रोडक्शन पाहिलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आहे की युनिवर्समध्ये गॅलेक्झीजमध्ये खूप साऱ्या सोलर सिस्टम असतील, त्याच्यामध्ये एक प्लॅनेट आहे ज्याला आपण म्हणतो अर्थ. मग या पृथ्वीवरती लाईफ फॉर्म्स कसे बनले, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कसे बनले. तर या थिअरीचं म्हणणं काय की युनिवर्समधून पृथ्वीपर्यंत, हा समजा युनिवर्सचा पार्ट आहे, युनिवर्स, त्या युनिवर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय असतील, प्लॅनेट्स. काय असतील? प्लॅनेट. आणि या प्लॅनेटमधून आपली जी पृथ्वी आहे, ज्या प्लॅनेटचा आपण ज्याच्यावर आपण राहून आलो, तर एका वेगळ्या प्लॅनेटमधून या पृथ्वीवरती काय आले असतील, तर स्पोर्स. बायोलॉजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पोर्सचं मिनिंग माहीत पाहिजे. कोणतंही नवीन ऑर्गॅनिझम बनवायचं असेल, जर आपण प्लांट किंवा लोअर ऑर्गॅनिझम पाहिले तर त्याला बनवण्याची क्षमता कोणामध्ये असते? स्पोर. प्लांटमध्ये सगळ्यात जास्त स्पोर असतात, जसं की पोलन ग्रेन आहे, त्याला तुम्ही कन्सिडर करू शकता काय? स्पोर. आता इथं काय मुद्दा क्लिअर करा की स्पोर म्हणजे काय? जनरेटिंग पार्टिकल्स. असे पार्टिकल आहेत नेचरमध्ये ज्याच्यामधून नवीन लाईफ तयार होऊ शकते. कशापासून बनले, केमिकल नेचर काय, फिजिकल नेचर काय, नोबडी नोज, पण आहे ज्याच्यामध्ये जनरेशनची कॅपॅसिटी आहे. आणि अशा टाईपचे स्पोर कुठून आले? दे हॅव केम फ्रॉम द डिफरंट प्लॅनेट्स. वेगवेगळ्या ग्रहावरतून ते स्पोर ऑटोमॅटिकली कुठं आले? दे केम टू दी अर्थ, आणि त्याच्यापासून पूर्ण नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनले. लक्षात येत आहे का? अजूनही बरेच लोक विचार करून राहिले पहा की या म्हणजे ज्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो, ॲटमॉस्फिअरमधून फ्रॉगची रेस म्हणजे खूप सारे बेडूक पृथ्वीवर आले, त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम बनले. हा एक मिथ आहे, पण तरी बरेच लोक याला ॲक्सेप्ट करतात. म्हणून मी सांगितलं आहे की लाईव्ह फॉर्म स्टार्टिंग कशी झाले याला क्लिअर कोणी करू शकत नाही. म्हणून तुम्हाला काय दिलं त्यांनी? थिअरीज. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, त्याला तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. मग दुसऱ्या प्लॅनेटमधून स्पोर नावाची गोष्ट आली, कुठपर्यंत आली? अर्थवर. मग आता हे स्पोर आली कुठून? तर युनिवर्समधून. म्हणून त्या स्पोरला त्यांनी नाव दिला, कोणता स्पोर? तर द स्पोर इज कॉल्ड ॲज कॉस्मोझोआ. झोआ म्हणजे स्पोर आणि कॉस्मो म्हणजे विश्व, विश्वामधून आलेले स्पोर. आणि त्यालाच म्हणू शकतो तुम्ही पॅन्सपर्मिया. जनरेशनची कॅपॅसिटी असणारे पार्टिकल म्हणजे पॅन्सपर्मिया हे पृथ्वीपर्यंत आले अँड दे गिव्हन द न्यू लाईफ. त्यांनी नवीन लाईफ बनवली. झाली थिअरी. जेवढं आपल्या सिलेबसमध्ये आहे तेवढ्या गोष्टी आपण स्टडी करू. चला, हा झाला दुसऱ्या थिअरीचा पार्ट. नॅचरल पॉवर मधून बनली असेल तर स्पेशल क्रिएशन, स्पोरच्या स्वरूपात लाईफ बनली असेल तर कॉस्मोझोइक किंवा पॅनस्पर्मिया थिअरी. तिसरी थिअरी पाहू आपण, थिअरी ऑफ स्पॉन्टॅनियस जनरेशन. तुम्हाला स्पॉन्टेनियस रिॲक्शन्स वगैरे असतात है ना. जसं आता मेल्टिंग ऑफ द आईज है ना, एक पर्टिक्युलर टेम्परेचर आहे समजा 25 डिग्री सेल्सिअस है ना, आणि त्या ठिकाणी आईस आहे तर ते ऑटोमॅटिकली मेल्ट होते. त्याला बाकीच्या कोणत्या कंडिशनची घेणं नाही आहे. म्हणजे अशा काही रिॲक्शन्स आहेत पहा आपल्या नेचरमध्ये, आपल्या सराउंडिंगमध्ये की ज्या सडनली घडतात.
है ना, ज्या अशा प्रॉपर फॅक्टर्सवरती डिपेंड नसतात. तर सडन रिॲक्शन ज्या घडत असतील, द रिॲक्शन विच आर ऑकर सडनली इन द नेचर आर कॉल्ड ॲज कोणतं रिॲक्शन? स्पॉन्टेनियस रिॲक्शन. आता इथे यांनी जी थेरी मांडली आहे त्या थेरीचा अर्थ होतो स्पॉन्टेनियस थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. जनरेशन म्हणजे काय? तर फॉर्मेशन ऑफ लाईव्ह फॉर्म्स. मग लाईव्ह फॉर्म कसे बनले? लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसे बनले? तर स्पॉन्टेनियसली बनले. कशापासून बनले ते पण इथं ब्रॅकेटमध्ये मांडलाय मी, अबायोजेनेसिस. सगळे टर्म्स क्लिअर करा, तुम्हाला पेपरमध्ये हेच क्वेश्चन येणार आहे. बरोबर आहे? लक्षात घ्या, जेनेसिस म्हणजे इट मीन्स फॉर्मेशन, निर्मिती करणं. बायोजेनेसिस, बायो म्हणजे लाईव्ह, म्हणजे लाईव्ह फॉर्मेशन, लाईव्ह फॉर्म तयार झाले म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि अबायोजेनेसिस हा जो अ वर्ड आहे याचा अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे नॉन लिव्हिंग. म्हणजेच नॉन लिव्हिंग काहीतरी पार्टिकल असतील. आता ह्या ज्या गोष्टी बनल्या आहे, गॅलेक्सीज आहे, मिल्की वे आहे, सोलर सिस्टम आहे, अर्थ, हे सगळं काय पार्टिकल आहे म्हणजे नॉन लिव्हिंग असेल. त्याचं ट्रू नेचर काय आपल्याला माहीतच नाही आहे. मग अशा नॉन लिव्हिंग गोष्टींपासून स्पॉन्टेनियसली काय बनले? लाईव्ह फॉर्म बनले. नॉन लिव्हिंग पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनले. कसे बनले क्लिअर नाही, त्याला फक्त त्याने एकच वळ वापरलं, दॅट इज स्पॉन्टेनियस. आता मला सांगा, याच्यात काहीच माहित नाही पडत की नॉन लिव्हिंग कोणते होते, एखादा केमिकल आहे का, प्रोटीन आहे का, याच्याबद्दल आपल्याला माहित आहे काय? काहीच नाही आहे. मग कशी काय नॉन लिव्हिंग पासून लिव्हिंग बनू शकते? ही थिअरी मांडली, पण बाकीचे जे एक्सपर्ट लोक राहतात पहा, लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा एखादी डिस्कवरी केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये कसं राहते, एक व्यक्ती स्वतःची थिअरी मांडते आणि ती मांडली का बाकीचे एक्सपर्ट लोक त्याला अपोज करतात, कारण त्यांना ती थिअरी अमान्य असते. या लोकांनी काय मांडली आहे बा? स्पॉन्टेनियस जनरेशन बा ऑटोमॅटिकली बनली. त्याच काळामध्ये 2 सायंटिस्ट होते पहा, ज्यांनी या थिअरीला डिस्प्रूव्ह केलं आणि त्यांनी काढून टाकली, हे थिअरी आम्हाला मान्य नाही आहे. कोणकोणते सायंटिस्ट होते? 2 नाव लक्षात ठेवा. आपण मुद्दा पाहून राहिलो स्पॉन्टेनियसचा. अँड धिस थिअरी वॉज डिस्प्रूव्ड म्हणजे अमान्य करणे, याला ऍक्सेप्ट नाही केलं. कोण केलं? डिस्प्रूव्ड बाय एका रेड्डी. आणि आपल्या पुस्तकाप्रमाणे एकच सायंटिस्ट लक्षात ठेवा, दॅट इज लुईस पाश्चर. फार महत्वाचा आहे पहा, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी आहे. लक्षात ठेवायचं नाव लुईस पाश्चर. आता याला फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी काय म्हटलं असेल? काही अंदाज लागतं का? इट डील्स विथ द स्टडी ऑफ काय? मायक्रोब्स. ज्यांनी मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी केला, मायक्रोस्कोपच्या सहाय्यानं मायक्रोब कसे स्टडी करायचे, सूक्ष्मजीव. आता यांनी ही थिअरी डिस्प्रूव्ह कशी केली? या लोकांनी स्वतःचे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले, स्वतःहून परफॉर्म केलं की नॉन लिव्हिंग पासून लिव्हिंग बनत नाही. या थिअरीचं म्हणणं काय? नॉन लिव्हिंग पासून लिव्हिंग. आणि या दोघांचं म्हणणं काय? एक रेड्डी आणि दुसरा लुईस पाश्चर. यांचं म्हणणं आहे की लिव्हिंग पासून लिव्हिंग बनते. कशी बनत असेल? आता आपण एक्सपेरिमेंट पाहू. पहिला जो एक्सपेरिमेंट आहे बा, इथे तुम्हाला जार दिसून आले, ग्लास जार, किंवा तुम्ही याला ग्लास व्हेसल म्हणू शकता, भांड एखादं काचेचं भांड. दिस एक्सपेरिमेंट वॉज गिवन बाय रेड्डी. आता यांनी काय केलंय पहा, ही टेकन अ पर्टिक्युलर फ्लास्क, ग्लास फ्लास्क असेल, आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं, ही केप्ट द फ्लेश, त्याच्यामध्ये मांस ठेवलं. बरोबर आहे? आणि याचा जो पार्ट आहे, द टीप ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्लास्क वॉज फुल्ली कव्हर, त्याला पूर्ण पॅक करून घेतलं. त्याला प्रूफ एकच करायचं आहे की लिव्हिंग पासून लिव्हिंग बनते, नॉन लिव्हिंग पासून बनत नाही. एक फ्लास्क आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय ऍड केलाय, याला कन्सिडर करतो मी, इट इज अ फ्लेश. आणि या फ्लास्कला त्यांनी काय केलं, कम्प्लिटली कव्हर केलाय. आणि याला 2 ते 3 दिवस असंच ठेवलं. आणि काही दिवसानंतर त्यांनी त्याचं ऑब्झर्वेशन केलं. मग ऑब्झर्वेशन काय? देअर वेअर नो एनी लाईव्ह फॉर्म्स. त्या फ्लास्कमध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा लाईव्ह फॉर्म दिसला नाही. एक्सपेरिमेंट समजून घ्या पहिले, नंतर आपण त्याच्यावरून कन्क्लुजन करू की त्यांनी कसं डिस्प्रूव्ह केलं. एक्सपर्ट लोक आहेत, त्यांना जशा पद्धतीने ऑब्झर्व होते त्याच्यानुसार ते एक्सपेरिमेंट करतात. हे तुम्ही आणि मी डिसाईड नाही करू शकत की त्याने फ्लास्कच का घेतला. जसं त्याला त्यावेळेस ऑब्जेक्ट अवेलेबल असतील त्यांनी ते परफॉर्म करण्याचा प्रयत्न केला.
ठीक आहे. आता त्यांनी सेकंड टाइम काय केलं पहा, फ्लास्क तोच आहे, त्याच्यामध्ये फ्लेशही टाकला आहे, फ्लेश असेल, मास ऑफ दी फूड असेल, शक्यतो फ्लेश वापरलं त्यांनी. आणि याच्यामधली जी कव्हर होतं, लीड कव्हर, ते कव्हर त्यांनी थोडंसं लूज केलं. ते कव्हर काय केलं, लूज. आणि नंतर त्याला काही दिवसानंतर ऑब्झर्व केलं. मग त्याचं ऑब्झर्वेशन काय होतं, ॲट दी टॉप ऑफ फ्लास्क, म्हणजे हा जो पूर्ण जार असेल, फ्लास्क असेल, याच्या टॉपला त्याला काय आढळलं, देअर वेअर मॅगोट्स. नवीन शब्द आला राव, मॅगोट्स म्हणजे काय. आपण जो एक्सपेरिमेंट पाहून आलो, इट इज अ रेड्डी एक्सपेरिमेंट. त्याला काय आढळले, मॅगोट्स. लक्षात ठेवा, मॅगोट्स म्हणजे काय, दीज आर द लार्वी ऑफ फ्लाईज. तुमच्या लक्षात नाही आलं. आपण जेवण वगैरे केल्यानंतर जे शिळं अन्न आहे ना, भाजीचं असेल किंवा पोळीचं असेल, त्याला आपण टाकून देतो बाहेर, है ना, त्याला आपण वेस्टेज म्हणतो आहे ना, सिवेज वगैरे. तर त्या वेस्टला जर आपण काही दिवसानंतर ऑब्झर्व केलं तर ते सडलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या अळ्या दिसतात. त्या अळ्या ज्या आहेत ना, त्याला काय म्हणतात, मॅगोट्स. का दिसले असतील हो, कारण त्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स अवेलेबल आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी न्यूट्रिएंट अवेलेबल असतील तिथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनतात. पटून आलं का. म्हणजे यांनी काय म्हटलं आहे, या रेड्डीनं काय म्हटलं की जर समजा एखादा फ्लास्क आहे, फ्लेश आहे, त्याला कव्हर केलं, तर या कव्हरिंगमुळे काय झाली, ही झाली एक क्लोज सिस्टम. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ॲटमॉस्फिअर आणि हा फ्लास्क याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एक्सचेंज घडलेलं नाही आहे, घडलंच नाही. बाहेरून कोणता पार्टिकल आतमध्ये आलाच नाही. त्याच्यामध्ये लाईव्ह फॉर्म कसे बनतील, म्हणून पहिल्या स्टेपमध्ये देअर वेअर नो फ्लाईज, हे मी फुल्ली केली, कोणत्या प्रकारचा लाईव्ह फॉर्म दिसला नाही. दुसऱ्या टाइमला त्यांनी कव्हरला थोडं लूज केलं. लूज केल्यामुळे काय झालं असेल, कदाचित एअर पार्टिकल आतमध्ये आले असतील आणि होऊ शकते त्या एअरमध्ये एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, त्यांनी या फ्लाईजला बनवलं असेल. थर्ड टाइम त्याने काय केलं, फ्लास्क आहे त्याच्यामध्ये फ्लेश ॲड केलं, बट इट वॉज नॉट कव्हर्ड, त्याला कव्हरिंग टाकलंच नाही. इट वॉज फुल्ली ओपन सिस्टम आहे. मग अंदाज लावला की बाहेरच्या पार्टिकलमधून काहीतरी आतमध्ये एंटर झालं आणि त्यांनी काय बनवले, याच्या आतमध्ये फ्लेशमध्ये, इथं मॅगोट्स होते, आता ते मॅगोट पूर्ण फ्लेशमध्ये दिसले. मग याच्यावर लक्षात काय येते की ॲटमॉस्फिअरमधून लाईव्ह फॉर्म कोणता तरी स्पोर आला, मग तो मायक्रो ऑर्गॅनिझम होऊ शकते. आणि त्यांनी काय बनवले, इथं मॅगोट्स बनवले, लार्वी ऑफ द फ्लाईज. आणि इथं तर त्याला डायरेक्टली फ्लाईज दिसल्या, म्हणजे ते ज्याला आपण माशा वगैरे म्हणतो, बरोबर आहे. उघड्या अन्नावर जशा माशा बसतात, का बसतात, कारण तिथं लाईव्ह फॉर्म्स आहेत. म्हणजे हे लक्षात येते की नॉन लिव्हिंग पासून लिव्हिंग फिविंग बनत नाही, तुम्हाला तिथं काही ना की लिव्हिंग असायलाच पाहिजे. लक्षात राहील. म्हणजे यांनी डायरेक्टली डिस्कार्ड करून टाकलं की स्पॉन्टेनियस जनरेशन नावाची गोष्ट घडत नाही. जर घडत असेल तर अगोदर काहीतरी लाईव्ह फॉर्म पाहिजे, त्याला बनवणारे मग लाईव्ह फॉर्म बनतात. सुरुवातीला मायक्रोब आले, मायक्रोब पासून मॅगोट्स बनले, मॅगोट पासून काय बनल्या, फ्लाईज बनल्या शेवटच्या स्टेपमध्ये. म्हणजे लिव्हिंग फॉर्म अगोदर असेल तरच नवीन लाईव्ह फॉर्म तयार होते. एक मुद्दा क्लिअर करा जो मी तुम्हाला सांगून राहिलो, आपल्या बायोलॉजीचा रूल आहे, एव्हरी लाईफ अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. म्हणजे जर समजा लाईफ बनत असेल तर त्याला बनवणारी लाईफ अगोदरच अस्तित्वात पाहिजे, प्री एक्झिस्टिंग लाईफ. ह्युमन बिंग म्हणले तर ह्युमन बिंगला बनवणारा अगोदर एखादा ह्युमन बिंग आहे, आपला ॲन्सिस्टर. लक्षात येत आहे का. तर हाच एक एक्सपेरिमेंट होता पहा रेड्डीचा. दुसरा एक्सपेरिमेंट आहे पहा, ज्याला आपण म्हणतो लुईस पाश्चर. त्यांनी काय केलाय, या प्लेन जारच्या ऐवजी त्यांनी एक कसा फ्लास्क वापरला, ज्याची नेक आहे, ज्याची याला कव्हरिंग होती का, या हा प्लेन होता, द सरफेस वॉज प्लेन. यांनी याच्यामध्ये सरफेस अशी कर्व वापरली, याला स्वॅन नेक म्हणतात. हंस जे असतं की नाही, स्वॅन नेक फ्लास्क, किंवा तुम्ही याला कॉईल म्हणू शकता किंवा कर्व म्हणू शकता, कर्वड नेक. आणि परत काय केलं, त्यांनी एक मीडियम बनवलं बा, ज्याला ब्रॉथ म्हणतात, है की नाही. एक मीडियम आहे आणि त्या मीडियमला बॉईल केल्यानंतर त्याचं बनते ब्रॉथ, उकळलेलं पाणी, बरोबर. एक मीडियम बनवलं. आणि पहा त्यांनी काय केलंय, आता हा जो पूर्ण एक फ्लास्क आहे, या फ्लास्कची जी नेक आहे कशी होती, इट वॉज कॉइल्ड, बरोबर आहे. कॉइलिंगच्या मुळे काय होतं पहा, बाहेरचे एअर पार्टिकल याला याच्यामध्ये वेळ लागेल,
आणि या गोष्टीचं त्यांना काही काळानंतर ऑब्झर्वेशन केलं असेल, तर या ब्रॉथमध्ये हे जे मीडियम आहे, न्यूट्रिएंट्स असते त्याच्यामध्ये, इथं कोणत्याही प्रकारचा लाईफ फॉर्म दिसला नाही. का नसेल दिसला? कारण हे जे कर्व नेक आहे ही एक बॅरियरचं काम करेल. बरोबर आहे. नेक्स्ट टाइम त्याने केलं, अर्थात याला कव्हरिंग पण असेल. नेक्स्ट टाइम त्याने काय केलं आहे, फ्लास्क तोच आहे, त्याच्यामध्ये मीडियम पण आहे. कोणतं? ब्रॉथ नावाचं मीडियम आहे, त्याला बॉईलही केलं आहे. आणि यांनी काय केलं, ही जी ट्यूब आहे ही ट्यूब ब्रेकडाऊन करून टाकली. जी स्वान नेक होती ती काय केली, ब्रेक केल्यामुळे काय झालं असेल, बाहेरचे पार्टिकल आतमध्ये आले आणि त्याचं ऑब्झर्वेशन काय होतं, ही ऑब्झर्व सम मायक्रोब इन द ब्रॉथ. त्या मीडियममध्ये त्याला मायक्रोब दिसले. का दिसले? ते कुठून आले? ते आले एअरमधून. म्हणजे एअरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम अगोदरच होते, पण त्याला इथे एक मीडियम भेटलं म्हणून ते एअरमधून कुठं आले, या फ्लास्कमध्ये आले. म्हणजे लुईस पाश्चरनी स्वान नेक एक्सपेरिमेंट केला, रेड्डीनं कोणता केला, त्या ग्लास जारचा केला, आणि दोघांनी कन्फर्म केलं की लाईव्ह फॉर्म असतील तरच नवीन लाईफ बनते, त्याशिवाय बनत नाही. म्हणजे जी थिअरी होती, कोणती? स्पॉन्टॅनियस जनरेशनची जी थिअरी होती, धिस थिअरी वॉज डिस्प्रूव्ड. कोण डिस्प्रूव्ह केली? रेड्डी अँड लुईस पाश्चर. हा झाला तुमचा तिसरा पार्ट, दॅट इज स्पॉन्टेनियस जनरेशन. आता याच्यानंतर पहा, थिअरी आहे बायोजेनेसिसची. जसं इथे आपण म्हटलं अबायोजेनेसिस, आणि याचं मिनिंग होतं पहा, नॉन लिव्हिंग पासून लिव्हिंग. आणि इथं बायोजेनेसिस आहे, इथं उलट करा, इथं लिव्हिंग पासून लिव्हिंग, लिव्हिंग गिव्हराइज लिव्हिंग. जर अगोदर लाईफ असेल, ज्याला म्हणायचं तुम्हाला प्री एक्झिस्टिंग लाईफ, तरच काय करू शकते, नवीन लाईफ बनू शकते, लाईव्ह फॉर्म्स बनू शकतात. बरोबर आहे. याला म्हणायचं तुम्हाला थिअरी ऑफ बायोजेनेसिस. आता हे कशी बनत असेल, लाईफ पासून लाईफ कशी बनते, तर याला रिझन एकच आहे. एक प्रोसेस आहे पहा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधली, जी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, इट इज रिप्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजे निर्मिती करणं आणि नवीन नवीन लाईफ फॉर्म बनवणं, त्याला म्हणतात आपण रिप्रोडक्शन. मग का बनली? कारण बनवणाऱ्या गोष्टी अगोदरच आहेत, म्हणून त्या थिअरीला म्हणायचं कोणती, बायोजेनेसिस. तर 2 मिनिटासाठी या पूर्ण कन्सेप्टला तुम्ही बोर्डवरून ऑब्झर्व करा. इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे, ओरिजिन ऑफ युनिव्हर्स अर्थ, त्याच्यानंतर थिअरीज ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ, स्पेशल क्रिएशन, पॅन्सपर्मिया, स्पॉन्टेनियस जनरेशन आणि बायोजेनेसिस. कारण याच्यानंतरची जी थिअरी आहे ती याच्यापेक्षा मोठी आहे थोडी, आणि ती सोपी आहे आणि महत्त्वाची पण आहे. बंद करा. त्यानंतर 5वी थिअरी पाहू आपण, थिअरी ऑफ केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. आता पहा, जो आपण स्पॉन्टेनियस जनरेशनचा पार्ट पाहिला, तर त्याचाच कन्सेप्ट आहे, फक्त थोडासा डिटेलमध्ये, केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. आता याचा अर्थ काय होतो, द लाईफ ओरिजिनेटेड फ्रॉम द, आपलं नाव तर आहे कोणतं, केमिकल. म्हणजे केमिकल्स प्रेझेंट असतील आणि या केमिकलमध्ये एक प्रॉपर्टी असते पहा, असेंब्ली. काही टेन्शन घ्यायचं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत. आपण आपल्या सेलचं एक्झाम्पल घ्या, बरोबर आहे. सेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल आहेत आणि त्या केमिकलमध्ये एक प्रॉपर्टी आहे, टू गेट असेंबल. बरोबर आहे. म्हणजे ते केमिकल काय करतात, रिॲक्शन्स करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन मधून काय बनते माहिती आहे काय,
इट प्रोड्युसेस द लाईव्ह फॉर्म्स. त्याच्यापासून काय तयार होत असेल? लाईव्ह फॉर्म. म्हणून तर या थिअरीला बायोकेमिकल थिअरी पण म्हणतात. बायोकेमिकल ओरिजिन ऑफ लाईफ. बरोबर आहे. याच थिअरीला नाव आहे दुसरं सेल्फ असेंब्ली थिअरी. लक्षात नाही आलं का कडे? आपण उदाहरण घेऊ. आपण प्रोटीन सिंथेसिस पाहिली, याचं एक्झाम्पल घेऊन आलो आपण. अमिनो ऍसिड्स. जर समजा वेगवेगळ्या अमिनो ऍसिड मध्ये आपण रिॲक्शन केली, काय बनू शकते? प्रोटीन्स. का बनले? कारण अमिनो ऍसिड काय? दीज आर द मोनोमर्स. ज्याला काय म्हणतो आपण? मोनोमर. म्हणजे दीज आर द स्मॉलर युनिट. आणि जेव्हा याच्यामध्ये कंडेन्सेशन घडतं, जेव्हा हे कंबाईन होतात, तेव्हा त्याच्यापासून तयार होत असते कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल, दॅट इज पॉलिमर. एक्झाम्पल कोणतं? तर प्रोटीन. अरे समजलं काय? हे दुसरं एक्झाम्पल घ्या. समजा न्यूक्लिओटाइड असेल, न्यूक्लिओटाइड पासून काय बनू शकतात? सांगा पटकन. न्यूक्लिक ऍसिड्स शिकवलंय तुम्हाला मी. त्याच्यानंतर शुगर किंवा सॅकराइड काय बनू शकते याच्यापासून? कार्बोहायड्रेट्स. म्हणजे स्मॉलर केमिकल जे राहतात, ज्याला आपण स्मॉलर युनिट्स म्हणतो, त्या स्मॉलर युनिटमध्ये एक प्रॉपर्टी आहे असेंबल करण्याची. असेंबल म्हणा किंवा त्याला म्हणतो आपण रिॲक्शन. आणि या रिॲक्शनच्या थ्रू एक कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल बनतो. आणि त्या कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल पासून हळूहळू काय तयार होत असते? तर लाईव्ह फॉर्म्स. म्हणजे एक सिंपल वर्ड लक्षात ठेवायचा आहे की केमिकल मध्ये एक प्रॉपर्टी आहे. पण हा जो कन्सेप्ट आहे हा फार महत्वाचा आहे. रिॲक्शन कोणकोणत्या आहे? तर फार महत्वाचा आहे. दोन रिॲक्शन तर तुमच्या व्हेरी वेल नोन असायला पाहिजे. एक रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन, दुसरी रिॲक्शन आहे रिडक्शन. या रिॲक्शनच्या शिवाय तर लाईफच बनत नाही ना. बरोबर आहे. हे एक्झाम्पल्स आहेत कशाचे? असेंब्लीची. म्हणून त्या थिअरीला आपण म्हणतो सेल्फ असेंब्ली थिअरी. आता परत या दोन रिॲक्शनचं महत्व काय पाहू. जर आपण ऑक्सिडेशनचा अर्थ पाहिला, वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत पहा. O2 मॉलिक्यूल ऍड होतो, H2 मॉलिक्यूल लॉस होतो, इलेक्ट्रॉन्स लॉस होतात. बरोबर आहे. आणि या तीनही प्रोसेसमध्ये एखाद्या फूड कंपाऊंडचं काय घडत असते माहिती आहे काय? ब्रेकडाऊन. हे झाली कोणती रिॲक्शन? ऑक्सिडेशन. तेच रिडक्शन जर आपण पाहिली, त्याच्यामध्ये काय होत असते? गेन ऑफ H2 किंवा आपण असं H2 गेन. इलेक्ट्रॉन्स आर गेन. इथं ब्रेकडाऊन घडलं तर इथं घडत असते सिंथसिस किंवा ऍडिशन म्हणू शकतो तुम्ही. ज्या रिॲक्शन मध्ये काहीतरी ऍड होते त्याला म्हणतो आपण रिडक्शन. म्हणजे जर समजा नेचरमध्ये रिडक्शनच्या रिॲक्शन घडल्या तर खूप साऱ्या गोष्टी ऍड होतील आणि ऍड झाल्यानंतर लाईव्ह फॉर्म्स बनतात. पण ऑक्सिडेशन जर घडलं तर जे लाईव्ह फॉर्म आहे त्याच्यामध्ये काय घडते? ब्रेकडाऊन. आणि याच्याच भरोश्यावर आपल्या पूर्ण बॉडीमध्ये लाईव्ह फॉर्म्स म्हणजे जे लाईव्ह रिॲक्शन्स आहेत त्या सगळ्या घडतात पहा. हे सगळे मुद्दे क्लिअर करायचे आहेत. असं अंदाज आहे सायंटिस्ट लोकांचा की जे पृथ्वी तयार झाली असेल, ओरिजिन झाली असेल, तर तेव्हा त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन घडलं नव्हतं. त्याच्यामध्ये फक्त काय घडलंय? रिडक्शन. का ऑक्सिडेशन घडलं नाही? कारण त्यावेळेस ऑक्सिजन नावाचा जो प्युअर मॉलिक्यूल आहे हा अब्सेंट होता, हा नव्हता. म्हणून त्यावेळेस काय नसेल घडलं? ऑक्सिडेशन घडलं नाही, ब्रेकडाऊन घडलं नाही. मग काय घडणार आहे? फक्त सिंथसिस. हे सगळं एक्सपेक्टेशन आहे लोकांचं. आणि म्हणूनच नॉन लिव्हिंग केमिकलमध्ये काहीतरी रिॲक्शन घडल्या आणि त्या रिॲक्शनचं हळूहळू रूपांतर होऊन काय बनलं असेल? तर लाईव्ह फॉर्म्स बनलं असेल. तर ही आहे आपली केमिकल इव्होल्युशनची थिअरी. दिस थिअरी वॉज एक्सप्लेन्ड बाय. या थिअरीला देण्याचं काम केलं दोन सायंटिस्टनं पहा. पहिला आहे अलेक्झांडर ओपेरिन. नाव फार डेंजर आहे. अलेक्झांडर ओपेरिन अँड JBS हेल्डन. दोन एक्सपर्ट आहेत पहा. आणि यांनी जी थिअरी एक्सप्लेन केली, इट इज द केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. आता यांनी याच्यामध्ये मुद्दे कोणकोणते मांडले?
यांनी या केमिकल इव्होल्युशन मध्ये कोणकोणते पॉईंट्स दिले बा, तर ते आपण वन बाय वन उद्याला पाहणार आहे. बरोबर आहे. आता याच्यातला जो पहिला मुद्दा आहे फक्त त्याचं थोडंसं डिस्कशन करू आपण. पहिला मुद्दा आहे ओरिजिन ऑफ द अर्थ अँड प्रिमिटिव्ह लाईफ, किंवा आपण त्याला म्हणू प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. लक्षात घ्यायचं आहे, केमिकल पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनवायचे आहेत, तर याचा अर्थ हा हे एक सिंगल रिॲक्शन मध्ये घडू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये व्हेरायटीच्या रिॲक्शन्स असतील, व्हेरायटीचे पॉईंट असतील, आणि नंतर कुठं काय बनले असेल लाईफ. हा कन्सेप्ट एकदम सोपा आहे. पहा, ओरिजिन ऑफ अर्थ. आता सांगितलं मी तुम्हाला अर्थ कशी ओरिजिनेट झाली, कोणकोणत्या प्रोसेस घडल्या. सगळ्यात पहिले एक्सप्लोजन घडलं, बिग बँग, युनिव्हर्स बनलं, युनिव्हर्स मधून मग काय सोलर सिस्टम आणि मग अर्थ झाला तुमचा पहिला कॉन्सेप्ट ओरिजिन ऑफ अर्थ. म्हणजे जी पृथ्वी बनली आहे ती कशी बनली, इट वॉज केम फ्रॉम द सोलर सिस्टम. म्हणजे एक मुद्दा क्लिअर केला आपण, सन गिव्ह राईज टू अर्थ. अर्थ हॅव बीन ओरिजिनेटेड फ्रॉम द सन. म्हणजे आपण म्हणू शकतो इट वॉज, जेव्हा ते तयार झाले असेल, इट वॉज द पार्ट ऑफ सन. मग आता क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय सन. काय आहे त्याच्यामध्ये, तो एक प्लॅनेटच आहे, पृथ्वीसारखा प्लॅनेट आहे, पण त्याच्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये खूप सारा फरक आहे. काय फरक आहे माहिती आहे काय, सन इट इज कंटेनिंग मिक्सचर ऑफ हायड्रोजन अँड हेलियम. काय राहते त्याच्यामध्ये, हायड्रोजन अँड हेलियम. ऍक्च्युली हेलियम नंतर आला, सगळ्यात पहिले हायड्रोजनच होता. आणि दोन हायड्रोजन ॲटम मध्ये तुम्हाला माहित असेल पिरियडिक टेबल मधला सगळ्यात सिंपल एलिमेंट जो आहे, जिथून आपण पिरियडिक टेबलची स्टार्टिंग करतो, तो कोणता आहे, हायड्रोजन. आणि या हायड्रोजन मध्ये कॅपॅसिटी किती आहे, जेव्हा दोन हायड्रोजन ॲटम जेव्हा कोलाइड होतात, वेन दे बिकम कोलाइड, त्याच्यापासून काय होते माहिती आहे काय, इट इज कॉल्ड ॲज अ ह्यूज एक्सप्लोजन. जो शब्द मी वापरला ना कोणता, टायटॅनिक एक्सप्लोजन, हे टायटॅनिक एक्सप्लोजनच होय. ड्यू टू कोलिजन ऑफ टू हायड्रोजन ॲटम काय तयार होते, एक विस्फोट बनतो, आणि त्या विस्फोटाच्या थ्रू एनर्जी, ट्रिमेंडस एनर्जी काय होईल, इव्हॉल्व होईल. आणि त्या म्हणजेच तुम्ही समजा की याच्यामध्ये हजारो हायड्रोजन बॉम्ब्स निघून राहिले. हायड्रोजन कंबाईन झाले म्हणजे काय, इट इज नथिंग बट दी हायड्रोजन बॉम्ब. असे हजारो लाखो हायड्रोजन बॉम्बचं एक्सप्लोजन कुठं होत राहते, त्या प्लॅनेटवर. आणि याच्यामधून वेगवेगळे पार्टिकल, वेगवेगळ्या एनर्जीज त्याच्यामधून काय होतात, लॉस होतात. आणि त्यातलाच एक पार्टिकल म्हणजे कोणता असेल, अर्थ असेल. आता मला सांगा, इथं जर एवढी सारी एनर्जी आहे, म्हणजे हीट किती असेल सूर्यावरती, त्या हीटचाच एक पार्ट म्हणजे कोणता आहे, म्हणजे जेव्हा ओरिजिन झाले असेल तेव्हा याच्यामध्ये टेम्परेचर सुद्धा काय असेल, हाय. आता हे टेम्परेचर कमी कसं झालं, त्याच्यामध्ये मग केमिकल्स कसे आले आणि लाईफ फॉर्म कसे बनले, हे आपण उद्याला बघू. आज तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, ज्या गोष्टी आपण स्टडी केल्या त्याच्यावरून थिअरीचा स्टडी करा, आणि त्या थिअरीला त्याच्याबद्दलचे काही क्वेश्चन मी तुम्हाला व्हॉट्सअप करेन, त्याचा स्टडी करा, संध्याकाळपर्यंत मला ते पाठवा. थेरॉटिकल लेसन आहे पहा, याच्यामध्ये थोडंसं पाठांतर राहील, पण समजून जर घेतलं तर तुम्हाला सोयीस्कर जाऊ शकते. ठीक आहे मग, चला, थँक्यू.